सर्वांनी भजन म्हणा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पुरुषांनी म्हणा माझ्यानंतर, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुरुषांनी म्हणायचं नाही, माता भगिनींचा आवाज. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र. गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जयकार करताना महाराज की जय असा पूर्ण जय जयकार घ्या. फक्त देवाचं नाव माझ्यावरती सोडायचं. गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण महाराज की. काल सेनापती बापटांचं चरित्र आपण सुरू केलं, ज्यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट. यांचा जन्म कार्तिकी एकादशीला झाला म्हणून नाव पांडुरंग ठेवण्यात आलं. अहमदनगरच्या शेजारी पारनेर या गावामध्ये यांचं बालपण गेलं. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केलं मॅट्रिकपर्यंत. पण मॅट्रिक झाल्यानंतर त्या शाळेमधले देशभक्तीचे संस्कार होते, त्या संस्कारामुळे पुढे जन्म देशभक्तीत घालवावा अशी त्यांची मनीषा होती. पण घरच्यांनी आग्रह करून विवाह करायला लावला. विवाह केला, पण ते प्रपंचामध्ये पहिल्या काळात फारसे रमले नाहीत. पुन्हा ते कॉलेजसाठी म्हणजे महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी डेक्कन कॉलेजला आले. BA पूर्ण केलं आणि यानंतर एखादं वर्ष एखाद्या शाळेमध्ये नोकरीही केली. मात्र ते कॉलेजमध्ये असताना काल आपण असा एक भाग पाहिला. डेक्कन महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच महाविद्यालयाचे जे तालीम मास्तर होते त्या काळामध्ये एक आश्चर्य वाटेल तुम्हाला. सगळ्या महाविद्यालयात म्हणून किती मुलं असतील? आता कॉलेज बघितल्यावर घाबराल. म्हणजे ही जत्रा असल्यासारखं कॉलेज दिसतं. त्यावेळेला मुळात शाळेतच मुलं कमी पाठवायचे, त्यातनं शिल्लक राहिले मॅट्रिक नंतर आले तर कॉलेजात. नाही तर कॉलेज कसं चालवायचं या काळजातच सगळे काळजीत. सगळ्या वर्षांची म्हणजे प्रथम वर्ष द्वितीय वर्ष म्हणजे 11वी 12वी 13वी 14वी 15वी सगळ्या 4-5 वर्षाची मिळून अख्खी 193 मुलं होती.
आणि आज तुम्ही येऊन बघाल तर ते कॅम्पस केवढं मोठं आहे कळेल. फर्ग्युसन महाविद्यालय, या सगळ्यामध्ये ही 193 मुलं. अर्थात प्रत्येकाकडे वेगळं लक्ष होतं. आणि भिडे मास्तरांनी, त्या तालीम मास्तरांनी यांना क्रांतिकार्याची दीक्षा त्यांच्या महाविद्यालयीन वयामध्ये दिली. त्या दीक्षेचं इतक्या लवकर पालन केलं की BA झाल्यानंतर ते 1 वर्ष शिक्षक म्हणून राहिले. त्या एका वर्षात किमान 10 त्यांचे विद्यार्थी त्यांनी त्या कार्याची दीक्षा देऊन कामात आणले. म्हणजे सेनापती बापटांचं शिक्षक म्हणूनही एक वेगळं कर्तृत्व आपल्याला लक्षात येईल. ते इतिहास विषयाचे शिक्षक नव्हते, तरी आपल्या विषयाव्यतिरिक्त चालू असलेल्या इतिहासावर 1-2 मिनिटं बोलावं अशी शिक्षकाला परवानगी असते, जे शिक्षक घेत नाहीत. मध्ये ती अकबर द ग्रेट सिनेमा आला होता, तेव्हा आमच्या इतिहास परिषदेकडनं मी सगळ्यांना पत्र पाठवलं होतं की इतिहासाच्या शिक्षकांनी तरी आपल्या मुलांना सांगा की या सिनेमातला 80% भाग खोटा आहे. या दोघांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. खरा इतिहास खूप वेगळा आहे. पण बाकी शिक्षकांना ज्यांना हे म्हणावंसं वाटत होतं ते म्हटले इतिहास आमचा विषय नाही. मग ज्यांचा इतिहास हा विषय होता ते म्हणले हे बाकीचे पुरावे वाचायला आम्हाला वेळ नाही. पण ज्यांना बोलायची इच्छा होती त्यांना मुख्याध्यापक म्हणले याच्यानंतर शाळेत राहता येणार नाही. असं सगळीकडे सत्याचा विजय होत असतो. म्हणून सत्यमेव जयते हे आपलं वाक्य आहे. राणा प्रतापावरती नाही सिनेमा निघाला, हकीकत रायावरती, लाचित फुकनवरती नाही सिनेमा निघाला. औरंगजेब अफगराचे मात्र एवढे मोठे मीना महार आणि सगळे मोठे सिनेमे काढायचे. असो, एकदा श्रीमंती आणि दहशतवाद मोठा असला की सरस्वती सुद्धा काही वेळेला कशी शत्रूचीच दासी बनते, त्याचं एक वेगळं रूप आहे. शिक्षकी पेशामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जाणारा हा मुलगा आपला विषय नसताना सुद्धा क्रांतिकार्याबद्दल माहिती देणं, चालू असलेल्या इंग्रजी राज्याबद्दलची जाणीव त्यांच्यामध्ये देणं, त्यांना क्रांतिकार्याकडे प्रवृत्त करणं, त्याच्यातल्या 5-10 जणांना दीक्षाही देणं, इतका उपद्व्याप या माणसाने केला. अर्थात काल इथपर्यंत आपण आलो की टिळकांच्या शिफारसीनं परदेशात जायचं ठरलं. आणि परदेशात जायचं ठरल्यानंतर इंग्लंडला जायचं, तिथल्या विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनियर होण्यासाठी अर्ज भरायचा. मात्र टिळक म्हणाले भारत देशासाठी काही चांगले कार्य करणाऱ्यांना आम्ही परदेशात पाठवतो, तेथे जाऊन तुमच्या ज्ञानाचा देशाला उपयोग व्हायला हवा, इतके डोक्यात घ्या. कल्पना करा किती स्वस्त असेल. खरं स्वस्त कधीच काही नसतं, त्या त्या वेळेप्रमाणेच त्याचे भाव ठरलेले असतात. पण इंग्लंडला जाऊन येण्याचं तिकीट 1200 रुपये होतं. ही 1200 रुपयाची कशी बशी पहिली सोय झाली. नंतर बाकी मंगलदास नथुभाई असं शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्थेचं नाव आहे. या संस्थेकडनं दुसरी शिष्यवृत्ती मिळाली, तिथल्या कॉलेजच्या फी वगैरे अमुक तमुक निवास व्यवस्था असेल ती. पण पांडुरंग महादेव बापट हा नुसता शिक्षणासाठी गेला नाही, हे इंग्रजाला सुद्धा 1904 साली कळलं. कारण हा मनुष्य जुलैमध्ये 1904 सालच्या जुलैमध्ये इंग्लंडमध्ये आला, विद्यापीठात नाव नोंदलं आणि त्यानंतर 1च महिन्यात याने पहिला त्याचा छंद सुरू केला. इंग्लंडमध्ये एक परवानगी अशी होती, खुलेआम सगळ्यांना बंदूक शिकता येते. नेमबाजीचं प्रशिक्षण खुलेआम कोणालाही मिळतं. अर्थात इतकं सगळं असताना सगळे घेतातच असं नाही. तसं बियर बार असला मग मात्र 80% माणसं आधी नसला तरी त्यात रस घेऊ लागतात आणि इतरांना सांगतात. पहिल्यांदा त्रास होईल, पण टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतोच. आता हे का सांगतात देव जाणे, मलाही काही कल्पना नाही या सगळ्या गोष्टीची. पण टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ जातो, त्यामुळे थोडा वेळ नाही आवडलं तरी ते घेत राहावं असा उपदेश दारूबद्दल करतात. मग कीर्तनाबद्दल का नाही करत?
की टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो. एक 5-10 कीर्तनं पहिले आवड देत नाहीत, पण एक 12व्या कीर्तनापासून आवडू लागेल. नाही आवडलं तरी येत राहा. बुवा, तुमचं हरिकथा आहे, तो बार आहे, आणि तुम्ही कथेतच सांगता अवसर बार बार नाही आले. तुम्ही नेहमीच येता नागपूरला, बार कधीतरीच असतो. काय कार्टी करतील ते खरं. नेमबाजीच्या शिक्षणाची संस्था बघितल्या बरोबर पांडुरंग महादेव बापट ऑगस्टपासून नेमबाजीच्या शिक्षणाला. एक आणखीन संधी असायची, म्हणजे छोटी एअर पिस्तूल बाळगायची पण परवानगी असे काही विशेष कारणासाठी, विशेष सरावासाठी. तिथपर्यंत यांनी वर्षभरात अभ्यासाची प्रगती केली आणि संमतीपत्र मिळवलं की एअर पिस्तूल मी माझ्याबरोबर बाळगेन. अभ्यासाबरोबर दुसरं काम करायचं होतं महाराज त्यांना, ते म्हणजे कोणत्याही देशामध्ये 2 पक्ष किमान असतातच. एक सत्ताधारी, दुसरा विरोधी पक्ष. विरोधी पक्षाला कधीतरी सत्ताधारी व्हावं अशी इच्छा असतेच. त्यासाठी त्यांची स्वप्न एकच असतात, यांना कसे पाडता येईल. त्यामुळे विरोधी पक्षाचे कोण नेते आहेत आणि त्यांच्या कोणत्या संघटना आहेत त्याची माहिती घेणे, त्या संघटनेमध्ये सहभागी होणे, त्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा विश्वास संपादन करणे आणि राज्य शासनापर्यंत आपली ओळख चालवणे, हे सगळं धूर्त प्रकरण असतं. त्यांनी मजूर पक्ष हा त्यावेळेला विरोधी पक्षाकडे होता, त्याचा नेता कोण तो शोधून काढला आणि म्हणलं ह्या नेत्याची काही संस्था आहे का, म्हणजे त्याचा मी सभासद होईन आणि आपल्याच संस्थेचा सभासद आहे असं करून त्याच्याकडे मला घुसता येईल. सगळे लोक म्हटले बापट अशी एक संस्था आहे, जाताय का. सर्वांनी माफक मद्यपान करावं या प्रचाराची संस्था आहे, ती त्या नेत्याची आहे. मी पूर्वी कधी मद्य पेलो नाही, पुढच्या आयुष्यात पिण्याची शक्यता नाही, पण हा डाव साधला पाहिजे म्हणून त्या संघटनेचे हे सभासद झाले. पूर्वी कोपरा मीटिंग्स कशा असतात, चौकात आपण निवडणुकीच्या वेळेला सभा घेतो, तशा छोट्या छोट्या मीटिंग्स घ्यायची इंग्लंडमध्ये अजूनही पद्धत आहे. यात न मद्य पिणाऱ्यांनी आधनमधनं ते घ्यावं. याच्या प्रचारासाठी ते स्वतः काही बोलत नसत, पण जे कोणी बोलणार असतील त्यांची सभेसाठी व्यवस्था करणे यासाठी कार्यकर्ते झाले. आयुष्यात मद्य तोंडालाही काही ओठालाही लावलं नाही, पण त्या नेत्यापर्यंत पोचण्यासाठी वर्षभरात तिकडं नेमबाजी बरोबर या संस्थेचे सरचिटणीस कोण, पांडुरंग महादेव बापट, दारू प्रसार करणाऱ्या. भारतातली माणसं म्हणली काय कारटे बिघडलं का काय तिकडं जाऊन. काळजी करू नका, मी माझ्या कामात बरोबर पुढे जातो. आणि एवढ्या उपद्व्यापानंतर त्या राजकीय नेत्याबरोबर सूर जुळले आणि त्यांनी सांगितलं बापट तुम्ही काय शिकता, अमुक अमुक शिकतो. कुठनं आलात, भारतातनं आलात. शिकण्या व्यतिरिक्त काही येतं का. म्हणलं मी छान भाषणं देऊ शकतो. अरे वा, आमच्या ह्याच्यात का नाही दिली आत्तापर्यंत. नाही, त्या विषयावर नाही देऊ शकत मी, इतर विषयांवर देऊ शकतो. दारू त्या या विषयावर काही मला भाषण जमायचं नाही, पण इतर विषयावर तुम्ही बोलू शकता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आमचं तूर्त टार्गेट आहे सत्ताधाऱ्यांना आपटवणे. तेव्हा भारतावरती हे इंग्रज म्हणजे सत्ताधारी इंग्रज भयानक राज्य करतायत असं काही व्याख्यान द्याल का. ते यांच्या राजकीय फायद्याचं होतं. लंडनमध्ये त्या काळात हेमंत व्याख्यानमाला होती. नाव हे नव्हतं, पण हेमंत ऋतूमध्ये त्यांचे व्याख्यानमाला असत. आमच्या हेमंत व्याख्यानमाला आहे. देणारं व्याख्यान बापट म्हणल्यावर माझ्या मनातला विषय येतो. नक्की बोलाल. इंग्रजाची जुलुमशाही, दडपशाही भारतात भयानक आहे हे प्रभावीपणे मांडाल नक्की. कॉलेजमध्ये परत आल्याबरोबर त्यांना सगळ्या मित्रांनी सांगितलं बापट उपद्व्याप करू नकोस. का.
तुझी स्कॉलरशिप त्यांच्या शिफारसीवर अवलंबून आहे. तू काहीतरी बडबडायला गेलास आणि तुझ्या मागचे जे पैसे त्यांनी काढून घेतले तर जगणार आहेस कसा सांग. त्यांनी आपली भीती टिळकांपर्यंत पोचवली. टिळक भारतामध्ये आहेत. टिळकांनी सांगितलं काळजी करू नका बापट, अशा तऱ्हेनं राष्ट्रकार्य करून काही हानी सोसावी लागली तर अशा विद्यार्थ्यांना मदत करायला श्यामजी कृष्ण वर्मा आत्ता लंडनमध्ये आहेत. मी शिफारस त्यांना करीन, जर अडचण आलीच तर वर्मांना भेटा. पण बोला. मग जे बापटांनी भाषण तयार करून जबरदस्त तिथे बोलले महाराज, अर्थातच इंग्रजीत. इंग्लंडमध्ये भाषण आहे, ते इंग्लिश लोकांना ऐकवायचं आहे, पण त्या लोकांना ते प्रभावी वाटावं अशा इंग्रजीत. म्हणजे इंग्रजी पण शिकायला हरकत नाही, पण चांगलं पाहिजे. टॉमी, यू आर व्हेरी व्हेरी बॅड हो. दिट इज नॉट अजिबात गुड. हे इंग्रजी प्रसारासाठी चाललेला घरगुती प्रयत्न. यू मस्ट बिहेव लाईक अ कल्चरड डॉग. कशाला त्याला नको ते इंग्रजीमध्ये शिकवतोय आपण, का शिकवतोय सगळं. टुमारो यू आर कमिंग नो. येता येण्याचं केलेलं भाषांतर. यू आर कमिंग नो. कमिंग फॉर डिनर. ओ नो नो नो, tomorrow I can't come. Why? Tomorrow's Monday is my Monday. आता उद्याचा मला सोमवार असतो हे तुला जर नाही म्हणतायत झंप्या तर नको न बोलू त्याच्यामध्ये. जर बोलायचं असेल तर मग ही ताकद पाहिजे. इंग्लंडमधलं सगळं समोरचं राजकारण हल्लं पाहिजे हो. भाषण ऐकून इतक्या क्रूर कर्मांची यादी वाचली महाराज, आणि आमच्याकडची माणसं यांच्याशी पुरेशी लढत नाहीत याचं दुःख इंग्लंडच्या भूमीवर व्यक्त करणारे पांडुरंग महादेव बापट सांगतायत. क्रूर कर्मी भूपाल आर्यभूचा, आर्यभूचा क्रूरकर्मी भूपाल आर्यभूचा, क्रूरकर्मी भूपाल आर्यभूचा, अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा, आर्यधर्मा अनुकूल नसाया, आर्यधर्मा अनुकूल नसायाचा, अन्यधर्मी हा क्रूरकर्मी, हा क्रूरकर्मी, हा क्रूरकर्मी भूपाल आर्यभूचा, क्रूरकर्मी आर्यधर्मा, हा आर्यधर्मा, हा आर्यधर्मा अनुकूल नसायाचा, धर्म गुरुते गुरुते हो, धर्म गुरुते गुरुते हो, धर्म गुरुते निसत्व दंडधारी, वर्ण गुरुते मनसोक्त कर्मकार, अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा, क्रूरकर्मी भूपाल आर्यभूचा, अन्यधर्मी हा अन्यधर्मी, हा हा अन्यधर्मी. भारतात वार्ता पोचली, जे नको ते घडलं. आपली शिष्यवृत्ती काढून घेतल्याचे पत्र मिळाले. खर्चाचे पैसे गेले, ॲडमिशन रद्द झाली.
आता बापट आपल्या मित्रांना म्हणतात, घाबरू नका, मी हे मनाने ठरवलं होतं, याची पूर्वतयारी माझ्याकडे आहे. श्यामजी कृष्ण वर्मांना भेटले, अशी अशी माझी परिस्थिती झाली आहे, टिळकांनी सांगितलंय तुम्हाला मला सांभाळलं पाहिजे. नाही ना कळलं वाक्य? असं मजेशीर वाक्य. टिळकांनी सांगितलंय तुम्हाला मला सांभाळलं पाहिजे. मला आलंय त्यांचं पत्र तसं, काळजी करू नका. तुम्हाला लंडनच्या विद्यापीठामध्ये मी इकडे ॲडमिशन देतो, तुमच्या निवासाची आणि जेवायचीही व्यवस्था करतो. मात्र आता तिकडे राहू नका. एडिनबरा अशा नावाचं ते गाव होतं, तिकडे ते राहत होते. आता लंडनमध्ये प्रत्यक्ष या. तिथे आमचं स्वतःचं वसतिगृह आहे, भारत भवन नावाचं. तिथे राहा. आणि तुम्हाला ज्या कारणासाठी काढून टाकलं आहे त्या कारणाचं मूळ पीठ आमच्याकडे आहे. फ्री इंडिया सोसायटी नावाची एक संस्था आमच्या संस्थेमध्ये चालते. त्याची दर रविवारी भाषणं होत असतात, सभा होत असतात. आत्ता तूर्त त्याची सगळी कामगिरी सावरकर नावाचा एक मुलगा बघतो आहे. तुमची त्यांची अनायासे भेट होईल, तुम्ही कार्य चांगलं करू शकाल. लक्षात घ्या, सावरकरांच्या भेटीपूर्वी सेनापती बापटांचं एक देशभक्तीचं धाडस होऊन गेलं होतं. स्वतःच्या मिळणाऱ्या पैशावर आणि मिळणाऱ्या सुखसोयीवरती देशप्रेमासाठी पहिलं उदक सोडायचं धाडस बापटांनी आधीच दाखवून झालं होतं. नंतर भारत भवनामध्ये भेट झाली आणि इंग्रजांनी वर्णन केलंय किंवा श्यामजीने वर्णन केलंय. या दोघांची भेट म्हणजे काय बोलावं, काय एक वेडा दुसऱ्याला भेटला, हेही वेडन हेही वेड, काय दोघं करतील त्याचा नेम नाही. पण जेव्हा सावरकरांच्याकडून शस्त्राचं तत्वज्ञान बापटांनी ऐकलं तेव्हा त्यांनी सावरकरांना एक विनंती केली. विनायक सावरकर, तुम्ही अभिनव भारत संघटनेचे प्रमुख आहात, तुमच्या संस्थेमध्ये मी एक सभासद आहे, तुमचा मित्र आहे. एक मित्र म्हणून मला एक सांगावं असं वाटतं. बोला. नाही, आपण बोलतोय खूप, प्रत्यक्ष कृतीसाठी काही संपर्क आहेत का? सावरकर म्हणाले, मी पण शोधात आहे, तुमच्या संपर्कात काही आहे का? आहे. काय सांगता? आहे. सावरकर, रशियामध्ये राज्यक्रांती करावी म्हणून तिथल्या क्रांतिकारकांनी उठाव केला होता. बरं, मग तो अयशस्वी झाला. बरं, मग ते रशियातनं पळून गेलेले बरेचसे क्रांतिकारक इंग्लंडमध्ये आणि फ्रान्समध्ये आत्ता लपून राहत आहेत. अच्छा, त्या रशियन लोकांशी संपर्क केला तर ते क्रांतिकारक स्वतः बॉम्ब बनवू शकतात, ते आपल्याला शिकवू शकतील. अहो, पण हे रशियन माणसं फ्रान्समध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, यांच्यापर्यंत पोचवणारं कोण? म्हणजे माझ्याकडे आणखीन एक संपर्क आहे. मी जिथे मेकॅनिकल इंजिनियर होणार होतो त्या कॉलेजमध्ये आम्ही मुलं मुली एकत्र होतो. तिथे माझ्या वर्गात, माझ्या त्या इमारतीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 3 रशियन मुली शिकत होत्या. महाविद्यालयीन जीवनामध्ये आम्ही एकमेकांचे मित्र आहोत. त्यामुळे ती रशियन मैत्रीण मला म्हणाली आहे की तुम्ही एवढे छान बोलता, एवढं तुमच्या मनामध्ये देशप्रेम आहे, तर शस्त्राचं किंवा युद्धाचं तत्वज्ञान बोलण्यापेक्षा या नुसत्या एअर रायफल उडवून काय होणार आहे? अहो, झारशी संपूर्ण राजवट उलथून लावण्यासाठी क्रांतिकारकांना प्रचंड शस्त्राचे अभ्यास करावे लागले, तसे अभ्यास तुम्हाला करावे लागणार आहे. मग तेव्हा मी तिला विचारलं होतं, तिचं नाव ॲना. ॲना, काय करावं लागेल? ती म्हणाली, फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये असा आमचा एक माणूस आहे, तुला हवा असेल तर मी त्याची ओळख करून देईल. असं तिनं बापटांना सांगितलं, असं बापटांनी सावरकरांना सांगितलं. सावरकर, मोठी संधी आहे, पॅरिसमध्ये जाऊन हे क्रांतिकारकांच्याच विषयाचं चाललंय, द इव्हिनिंग इन पॅरिस. असं आता आपण पॅरिसमध्ये जाऊन ही विद्या शिकता येईल. पण सावरकर, आम्हाला प्रश्न एकच आहे, ती माझी मैत्रीण आहे, ती त्या रशियन माणसाशी संपर्क करून देईल, पण हे शिकायचं कोणाच्या घरात? तिथं घर कोणाचं घेऊ? भाड्याने का होईना राहावं लागेल ना. साहित्य बॉम्बचं
किराणा मालाच्या दुकानात मिळत नाही, ते कॉलेजच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रयोगशाळांमधनं धाडस करून काढावं लागेल ना. हो, प्रयोग करताना समजा ढूम फुटलाच तो इथं, म्हणजे स्वतःच्या घराचं नुकसान झालं तरी चालेल असा घराचा मालक हवा ना. बरं, आम्ही इथून उठून पॅरिसला जाणार आणि पॅरिसवरनं इथं येणार, या मधल्या आगगाडीचं तिकीट काढायचेही पैसे खिशात नाहीत. अहो, जेवायच्या मेसचे पैसे स्कॉलरशिपवर आहेत. आमच्या उरात धाडस आहे, लक्ष्मीचे काय. आणि म्हणून एका विदुषीचं नाव आदराने आपल्याला माहिती पाहिजे. या सगळ्या खर्चासाठी जर कोणी महालक्ष्मी त्यांच्या पाठीशी उभी होती, खरं ती पारशी होती, ज्यांचं नाव मॅडम कामा असं घेतलं जातं. या गडगंज श्रीमंत होत्या, त्यांची पॅरिसमध्ये बंगला होता, इंग्लंडला होता, मोठा व्यवसाय होता, पैसा भरपूर होता. पण पैसा भरपूर असणं ही आमच्या दृष्टीने आत्ता गुणवत्ता नाही. एका पॅरिसमध्ये त्यांचे 3 बंगले होते त्या काळात. आणि मॅडम कामांना संपर्क केल्याबरोबर, मॅडम कामा या सावरकरांशी ते इंग्लंडला आल्यापासून संपर्कात होत्या. त्यांनी विनंती केली की असा असा संपर्क हातात मिळतोय, तुम्ही पॅरिसमध्ये आम्हाला मदत केली तर आमची मुलं हे सगळं शिकू शकतील. माझे 3 बंगले आहेत सावरकर, त्यातला एक बंगला तुम्हाला देऊन टाकला, तिथं बसा, जेवताना बुंदीचा लाडू खा, संध्याकाळी बॉम्बचं प्रकरण करा, छानपैकी शिका. काय आणायला पैसे लागतील मला सांगा. म्हणलं पण तुम्ही पैसे कुठल्या खर्चात दाखवणार? काही नाही, इथे उंची साड्या मिळतात. हो, म्हणजे ज्या काळामध्ये इंग्लंडचं टू अँड फ्रो तिकीट 1200 रुपये आहे, अशा काळात 2500 रुपये किमतीच्या साड्या पण आहेत तिथं. इथे चांगल्या साड्या मिळतात. हो, अशी चांगली साडी विकत घेता येते आणि ती फाटली म्हणून ती नष्ट करता येते आणि काहीच खरेदी न करता 2500 खर्चात टाकता येतात. मॅडम, बाकीच्यांचे लुटून साड्या घेणाऱ्यापेक्षा हे बरं की हो प्रकरण आमचं. तिघांची निवड केली सावरकरांनी. पॅरिसला जाणारे कोण? एक बंगाली क्रांतिकारक निवडले, हेमचंद्र दास. दुसरा क्रमांक मिर्झा अब्बास. आणि तिसरा क्रमांक पांडुरंग महादेव बापट. हे 3 माणसं पॅरिसला जातील. जाताना तुमच्या घरची सगळी माहिती मला देऊन जायची, लिहून जायची. तुमचं तिकडं काही बरं वाईट झालं तर घरच्यांना काय कळवायचं तशी पत्र लिहायची. म्हणले हे काय काय मृत्यूपत्र लिहून घेता का काय? सावरकर म्हणले तुम्ही कशाला चाललायत अशी तुमची कल्पना आहे. शिकत असताना एक जरी अविकसित यंत्राचा स्फोट झाला तरी आपला मृत्यू तिथे बघायला आपण चाललोय हे डोक्यात असेल तर निघा, नाही तर इथंच सांगा जाता येत नाही, मी दुसरा माणूस बघेन. अलीकडं रिमोट आहे, रिमोटनी उडवता येतो, करता येत नाही. करण्यासाठी स्वतःच्या हाताने करावं लागतं. पूर्वी लोकांनी हे करून बघायचे प्रयत्न केले आहेत, ते अयशस्वी होऊन त्याच्यामध्ये ते जन्माचे मेले तरी आहेत, नाहीतर अपंग तरी झाले आहेत. मग अशी जुन्या काळातली अयशस्वी उदाहरणं बघितल्यावर काय घाबरणार का? नको बाबा, आपलेच हात जळतात हो. त्यापेक्षा दुसऱ्यांनी करून आमच्यावर टाकलेले बरे. उगाच आपण कुठलं उगाच पराक्रमाने परत, त्यापेक्षा दुसऱ्यांनी करून आणून दिलेले. तू कोण कोणाला आणून द्यायला बसलाय साहेब इथे?
यातल्या मधल्या चुका टाळून मी पुढचा प्रयत्न करीन, असा प्रयत्न होणार. आणि लक्षात घ्या, सावरकरांनी या तिघांना पाठवताना जसा त्या इमारतीचा विमा उतरवला तसा यांच्या मृत्यूचे विमे केले शेवटी. की ही 3 माणसं आता कुठल्या तरी अपघातात गेली म्हणून दाखवावी लागतील. काय तुम्ही दाखवणार? पोलीस रेकॉर्ड. ते पोलीस रेकॉर्ड कसं करायचं हेही कामाबाईंबरोबर बोलणं झालं. या रेकॉर्डमध्ये 3 जण गेले तर काय नुकसान भरपाई करता येईल ह्याचं बोलणं झालं. कारण यांची घरं काही श्रीमंताची नाहीत, ही गरिबा घरची पोरं आली आहेत. उलट काही पैसे पाहिजेत म्हणून हेमचंद्र दासांनी बंगालमधली आपली असलेली मालमत्ता विकून टाकली आणि तो पैसे घेऊन आलाय तो बिचारा. गरिबाची पोरं आहेत, ही देशासाठी मरायला उभी राहिली आहेत. यांच्या खर्चाचा विचार आपल्याला केला पाहिजे. अनेकांना माहीत नसेल, सांगतो, जेव्हा सावरकर अंदमानच्या तुरुंगात होते, सावरकरांचा थोरलाही भाऊ अंदमानच्या तुरुंगात गेला, सावरकरांनाही शिक्षा झाली, ते अंदमानला गेले. त्यांचा धाकटा भाऊ सुद्धा संशयित म्हणून पकडलेला होता. अशा काळात घराला उत्पन्न काय होतं? कशाच्या जीवावर घरच्यांनी जगायचं असतं? ऐकून ठेवा, किमान अन्नासाठी कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीत एवढी रक्कम 14 वर्ष सलग मॅडम कामांच्याकडून सरकार सावरकरांच्याकडे येत होती. दर महिना एक विशिष्ट रक्कम येऊन त्यांच्याकडे यायची. कोण यायचं, कुठून यायचं कळायचं नाही. फार नंतर सावरकरांनी हे प्रसिद्धीला आणलं की मॅडम कामाने आम्हाला किती मदत केली त्या काळात. की पैसा असणारा खूप असतो हो. देवाच्या श्रीमंतीसाठी खूप खर्च करतात, संरक्षणासाठी फार कमी खर्च होतो. आपल्याकडे आपली कीर्ती अशीच आहे. सोमनाथाचं मंदिर गजनीनं लुटलं, पुढं काय झालं? परत आम्ही देऊळ उभं केलं, परत त्यांनी लुटलं. हे काय कौतुकानं सांगतोयस मेल्या? एकदा नाही 17 वेळा लुटलं. हे काय अभिमानानं सांगूया? याचा अर्थ 16 वेळेला आम्ही फक्त दगडाची भिंत उभी केली, पण याला हात लावू शकणार नाही अशी आमच्या सैनिकांची भिंत उभीच केली नाही. हातामध्ये श्रीमंती आली की साईबाबांना चांदीचे सोन्याचे मुकुट देण्यामध्ये आणि पालखीचे दांडे सोन्याचे करण्यासाठी पैसे देण्यामध्ये स्पर्धा. पण या साईनाथाच्या मंदिरातल्या पैशाचा सरकार दुरुपयोग करणार नाही यासाठी सरकारवरती भक्तांची दहशत असली पाहिजे म्हणून भक्तांची एक फौज 5 लाखाची उभी करतो म्हणाल तर त्यांच्या तयारीसाठी 5 रुपये द्यायला यातला कोणी दरिद्री तयार नाही. हे सगळे श्रीमंत असले तरी पादरट आहेत लेखाचे. ज्यांना फारसा त्रास नाही, इन्कम टॅक्समधनं सुटका मिळेल अशाच दानदक्षिणा द्यायच्या असतात. आणि मुद्दाम सांगतो, अलीकडे देवस्थानांची श्रीमंती फक्त वाढवणे म्हणजे लुटारूंना मदत करणे आहे. कारण अनेक मोठ्या मोठ्या देवस्थानांचे पैसे निवडणुकीसाठीच वापरले जातात. दुर्दैवाने तुमच्या आमच्या दुसऱ्यांना देणगी देण्यासाठी जास्त वापरले जातात. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराला टाकलेल्या 21 रुपयांचा 121 रुपयांचा निधी जमा होतो आणि जेव्हा 5 कोटी रक्कम त्याची उभी राहते तेव्हा सिद्धिविनायक मंदिराकडून 5 कोटी रुपयाची देणगी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेला जाते. अशा शाळा मला माहिती आहेत, मी त्यांचा बोर्ड तुम्हाला नेऊन दाखवीन, ज्या बोर्डावर त्यांनी कोरलंय ख्रिश्चन मिशनरी हायस्कूल 5 करोड रुपये डोनेटेड बाय सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी ट्रस्ट. आता याला अमिताभ बच्चन जातो म्हणून चांदीच्या दुर्वा आपण का द्याव्यात? मग असाच पैसा द्यायचा असेल तर माझ्या घरच्या गणपतीची पूजा करीन आणि चांदीची दुर्वा व्हायची माझ्या अंगात ताकद असेल तर अशा एखाद्या देशभक्ताला आधार म्हणून त्याच्याकडे पैसा पुरवीन. असा हेतू झाला तर देश जगतो महाराज. नाही तर तुमच्या आमच्या संपत्ती सकट कधी शत्रू लुटेल त्याचा नेम नसतो. मी खरं आज इंग्लंडमधलं प्रकरण पूर्ण करायचा विचार करत होतो, पण वेळेचं गणित आपल्याला थोडं सांभाळलं पाहिजे. कारण आज जरा उशीर केला की उद्या माणसं निम्मी कमी होतात, हा माझा अनुभव आहे. काल 9चे 9:15 वाजवले, उद्या काय करतील काय माहिती. घरी बसा, सांगते मी येऊन नंतर काय झालं ते. पण वेळच्या वेळी असलं तर माणसं उद्या येत राहतात. असं गणित पाहता उद्या 7:15 येऊन
उद्या हा एक कार्यभाग त्यांचा पूर्ण करतो आणि भारतातलाही कार्यभाग. कारण सेनापती बापटांचं आयुष्य फक्त स्वातंत्र्यापुरतं नाही आहे. अनेकांना माहीत नसेल, पुढच्या गोवा मुक्ती संग्रामापर्यंत बापट होते, त्याच्यातही बापटांचा सहभाग आहे. त्यांना सेनापती पदवी ही वेगळ्या एका गोष्टीसाठी मिळाली आहे. असो, बाकी सगळा इतिहास आणखीन उद्याच्या काळामध्ये बघू. तूर्त स्वतःची मृत्यूपत्र लिहून आणि मृत्यू पश्चातचे विमे याच्यावर सह्या करून ही 3 माणसं निघाली. वा रे वा. कवी मनमोहन यासाठीच म्हणतात की सावरकर काय किंवा हे काय, हे सगळे असेच या भारतात आहेत विख्यात बहादूर 2, जे आईसाठी गेले सागरास ओलांडून. हनुमंतानंतर आहे या क्रांतिकारकांचा मान, क्रांतिवीरांचा मान. हे समुद्र ओलांडून लंकेत जाऊन रावणाला दहशत लावण्याचं रामकार्य करू शकले, असं हनुमंतांचं कार्य मनामध्ये राहावं. आपापला प्रपंच मोडावा असं कोणी सांगत नाही, पण जेव्हा देशाची हाक येईल तेव्हा काही काळापुरता का होईना प्रपंच बाजूला ठेवून त्यासाठी झोकून द्यायची तयारी काही जणांची करून घेतल्याशिवाय रामकार्य होत नाहीत महाराज. तपशील आणखीन उद्याचा पाहू. तोपर्यंत कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, हनुमान हनुमान. आरतीसाठी साऱ्यांनी उभं राहूया. छान आरती म्हणू. उद्या 7:15 कीर्तनाला प्रारंभ. सर्वांनी 7 वाजताच यायचं आहे. 7 ते 7:15 अनेक मान्यवरांचा सत्कार असतो. त्यांच्याही अभिवादनासाठी, त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी आपली उपस्थिती आवश्यक आहे. तेव्हा सर्वांनी 7 वाजता निश्चितपणे या. 7 ते 9 समारंभ उद्या आहे. सर्वांनी आरती म्हणायची. हे चिदान देगा देवा तुझा विसर न गुण गायीन आवडी, हे शिवाजी सर्व गुणी नरके मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, सत्राणे उड्डाण हुंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी, कडाळरे ब्रह्मांड धाके त्रिभुवनी, स्वरवर नरनेशाचर झाल्या त्या पर्णी. जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे निप्रसादे न भिकृतांता. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द, थरथरला धरणी धर्मानी लाखेद, कडाडले पर्वत उद्गण उच्छेद, रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय देव जय जय हनुमंता, तुमचे निप्रसादे न भिकृतांता. प्रदक्षिणा करायची. घालीन लोटांगण वंदीन अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या सकलं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंत, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.